किती वर्षांनी आलात गोवर्धन? गोवर्धनला मी 20 वर्षांनी आले. कलटेत मी सांबार खायचं का? कलटेत सांबार काळ्या वाटाण्याचं. कोकणातली सकाळ कधी अनुभवली आहे? शांत निवांत अशी हिरवीगार सकाळ. जिकडे बघावं तिथे फक्त झाडच झाडं. अगदी डोळे तृप्त होऊन जातात आणि हे वातावरणसुद्धा आल्हाददायक असतं. सप्ताहाचे 3 दिवसाचे आमचे कार्यक्रम आटपले. आज 4था दिवस आहे आणि आज गोवळदा आहे. गोवळदा म्हणजे शेतातला देव. त्याला वाडी दाखवायची म्हणजे त्याला नैवेद्य दाखवायचा, त्याची पूजा करायची. आणि हा दिवस मी कधीच अनुभवला नाही, म्हणूनच आज हे शूट करणार आहे आणि तुमच्यापर्यंत मी हे घेऊन आली आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हाय हॅलो नमस्कार मंडळी, हितगुज तुमच्याशी या आपल्या चॅनलमध्ये मी स्नेहा आपलं मनापासून स्वागत करते. तर कोकण सिरीज आपण करतो आहे आणि त्यामध्ये सप्ताहाचे व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर बघून घ्या. आणि आज आम्ही चाललेलो आहे गोवळद्याला. तर तिथे वनभोजन केलं जातं. नेमकं काय काय होतं वगैरे ते सगळे तुम्हाला दाखवेनच. जेवणाची तयारी जिथे चालू आहे तिकडे मी त्याला चालली आहे आणि चला माझ्यासोबत राहा. हा देवळाचा रस्ता आहे. ब्राह्मण देवाच्या इथे जेवणाची सगळी तयारी चालू आहे. तिथेच आम्ही चाललो आहे. हा रस्ता तुम्हाला दाखवते. तर वळणावळणांचा हा हिरवागार असा रस्ता आणि थोडासा खडतर. तर मंदिराच्या आजूबाजूच्या या परिसरामध्ये जेवणाची तयारी केली जाते आणि वाटण वगैरे इथेच करून नेलं जातं आणि बऱ्यापैकी तयारी इथे झालेली असते आणि गोवळद्याला मग तिथे जाऊन शिजवायचं असतं. जेवण घ्यायचं माहिती आहे काय जेवण आहे? काळ्या वाटाण्याची आमटी, हिरव्या वाटाण्याची उसळ, कोबीची भाजी, अच्छा, भात, डाळ आणि वडे, पापड, लोणचा. अच्छा, दरवर्षी असतं वहिनी? हा, दरवर्षी वाटप चालू आहे. हा, वाटप चालू आहे. आणि खोबरं खिस्सा आहे. हे डाळीचं खोबरं आणि इथे पण जेवणाची तयारी चालते. तर आता आम्ही चाललो आहे गोवळद्याला आणि गोवळदा एक भाग आहे जिथे एक आंब्याचं मोठं झाड आहे 3 पारांचं आणि छोटीशी विहीर आहे. तर तिथे पूर्वीच्या काळी जे गुराखी असायचे ते तिथे निवांत बसायचे आणि आपल्या गुरांचं रक्षण करण्यासाठी खरं तर गोवळदा केला जातो. तर हा पाण्यातून जाणारा असा हा रस्ता आणि कडेकडेने आम्ही इथे चाललेलो आहोत शेताच्या बांधावरून. तर आजूबाजूला शेतजमीन आणि हा पाण्याचा ओहळ, ह्याला मालवणी भाषेत व्हाळ असं म्हणतात. इथे सगळेजण एकत्र मिळून गावचे सगळे लोक आता इथे गोवळद्याला जात आहेत आणि दाखवते मी तुम्हाला इकडे नेमकं काय आहे ते. तर ही आहे ती जागा जिथे आता सगळेजण गोळा झालेले आहेत. खरं इथे फार झाडी असतात, पण हा कार्यक्रम करायचा म्हणून ही जागा थोडी साफ केलेली आहे. रान सगळं साफ केलेलं आहे आणि हे ते आंब्याचं विस्तीर्ण असं मोठं असं झाड. खरं इथे 3 झाडं एकत्र मिळून हे एक मोठं असं झाड झालेलं आहे. त्याला पार बांधलेलं आहे आणि आजूबाजूची ही जागा बघा. तर इथे हा कार्यक्रम आहे म्हणून ही थोडी साफसफाई करून सगळं व्यवस्थित केलेलं आहे. ताडपत्र्या घातलेल्या आहेत आणि आता त्याच्यावरती लोक बसून इथे जेवणाचा सुरू झालेली आहे तयारी. तर इथे वडे तळायला घेतलेले आहेत. काही जण वडे करायला मदत करत आहेत, काही जण जेवण करत आहेत. असं बरंच काम चालू आहे आणि इथे पुरुष मंडळी पूजेची तयारी करत आहेत. तर हे खूप मोठं विस्तीर्ण असं आंब्याचं झाड आणि त्याच्या खाली हे काही दगड ठेवलेले आहेत जे देवाचे मानले जातात. प्रत्येक देवाच्या नावाने ते काढले जातात, त्याची पूजा केली जाते आणि ते वाघोबाची एक मूर्ती तयार केलेली आहे. म्हणजे इथे वाघाला इथे देवाचं रूप दिलेलं आहे. तर याच्या बाजूलाच एक छोटंसं तुळशीचं वृंदावन आहे आणि आता इथे समोर एक विहीर आहे.
मे महिन्यामध्ये मी काही व्हिडिओ शूट केला होता. त्या दरम्यान या विहिरीचं दर्शन तुम्हाला दाखवलं होतं. जेव्हा अगदीच पाण्याची गैरसोय होते तेव्हा आम्ही या विहिरीवरती येतो आणि या विहिरीचं पाणी वापरतो. पूर्वीच्या काळी म्हणे स्त्रिया इथे येऊन पाणी भरायच्या आणि मला खरंच आता इथे येताना असं वाटलं की किती कष्ट होते त्या दरम्यान. त्या मनाने आम्ही सुखी आहोत. किती वर्षांनी आलात गोवर्धन? गोवर्धनला मी 20 वर्षांनी आले. माहेर? हो माहेर. माहेर. अरे वा. काय आठवण आहे जुनी? जुनी आठवण अशी आहे की आम्ही इथे येऊन म्हणजे जंगलामध्ये जेवण वगैरे करतो. ती एक मज्जा. परत इथे आम्ही त्यावेळी लहान असतेवेळी मैत्रिणी जमा होऊन एकमेकांच्या घरी जायचो, खेळायचो वगैरे. त्यासाठी आधी जास्त करून यायचो. म्हणजे इथे एक वेगळीच मजा येते रानामध्ये जेवण करून जेवण्याची. वनभोजन. आंब्याच्या झाडावर. तर आज म्हटलं बरेच वर्षांनी तो अनुभव पुन्हा एकदा घ्यायचा म्हणून मी आली. पहिला एवढं असं नव्हतं. पहिला एवढं राहते पण तिथेच. अच्छा. इथेच राहते. घर पण माझं इथेच आहे. अच्छा. बाहेर सासरे एकत्रच. आणि काय आठवण आहे तुमची? दरवर्षी येता तुम्ही? दरवर्षी नाही. आता दोघांमध्ये गॅप झालेला नाही. ते अगोदर यायची. अच्छा. इकडे काय छान बनतं जेवणामधलं? काय आवडतं तुम्हाला सगळं? वडे, काळ्या वाटाण्याची आमटी, वडे छानच बनतं ते. घरी बनत नाही. झाडाखाली जेवायची तिथे मस्त वाटतं जेवण. झाडाखाली जेवायची म्हणजे आवड असते ती एक पूर्ण होती वनभोजनासारखं. हा खूप छान. असं आम्ही करवंटीतून पण आमटी घेतो. त्यावेळी मी तर आता 7-8 वर्षांनी येईल इकडे. आणि याच्या मागे म्हणजे लग्नाच्या आधी आम्ही दुपारी जेवण झाली आमची की पोरी धावत यायची इकडे आंब्यांसाठी पिशव्या घेऊन आणि पिशवीवरून आंबे घेऊन जायची. अच्छा. आंबे खूप छान आहे त्या झाडाचे. म्हणजे छान म्हणजे जेवताना पण बरं वाटतं जरा झाडाखाली बसायला. शेतकऱ्यांची ढोरं असतात ना ते त्यांच्या रक्षणासाठी वाघाची स्थापना केली आहे इथे. आणि त्या देवाची आता आपली वर्षानुवर्ष हे करतं. अच्छा. पूजा बिजा करून ते वाघांपासून गुरांचं संरक्षण आहे. ढोरांचं संरक्षण. अच्छा. म्हणून ती वाघाची मूर्ती आहे तिकडे. आणि ते आता आदर्श देवाचंच का अच्छा. जेवण देतात, घालतात. जेवण वगैरे घालतात. म्हणजे थोडक्यात कृतज्ञता. दरवर्षी सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी होतं. चौथ्या दिवशी. तर इथे पूजा आटपलेली आहे आणि आता देवाला गाराणं घालणार आणि आमच्या गुरांचं रक्षण होऊ दे, तू शेताचा सांभाळ कर, असं गाराणं घातलं जातं. इथे वाघोबाची मूर्ती आहे, त्याला वाडी दाखवलेली आहे इथे. आणि आता इथे आरती होते. आणि सगळ्यात शेवटी ही वाघोबाची जी वाडी आहे ती कोणीतरी उचलून घेऊन जाण्याची प्रथा आहे. पण ते मला शूट करता आलं नाही म्हणून हे मी आत्ताच सांगते तुम्हाला. आणि ती चोरून वाडी लपवून घेऊन जायची अशी पद्धत आहे. तर पूर्वीच्या काळी जो एखादा माणूस एखादा चोरून घेऊन जायचा आणि मग त्याला लोक शेण फेकायचे, त्याच्यावर काय काय बोलायचे. पण ती प्रथा नंतर काही दिवसांनी फॉलो करण्यात आली आणि आता तसं काही शेण वगैरे फेकलं जात नाही, पण ही प्रथा केली जाते. तर आता त्या आरतीची सुरुवात झाली आहे.
तर हे आजचं जेवण आहे. डाळ, भात, कोबीची भाजी, काळ्या वाटाण्याचं सांबार आणि ही जी गोडी डाळ होती ना ती अप्रतिम, खोबरं वाटून घातलेली, खरंच खूप सुंदर लागते. आणि आज आहे कढीसुद्धा, सोलकढी पण. तर लोक इथे अगदी खाली मातीतच बसतात जेवायला. इथे कोणत्याही पद्धतीचं तुम्हाला बसण्यासाठी काहीही घातलं जात नाही, चटई, ताडपत्रे वगैरे काहीच नाही. कसा अनुभव बोला आता. मी बोभाटेवाडीत सून म्हणून आली आहे. गेल्या 1.5 वर्षातच माझं लग्न झालं आहे. सो मी फर्स्ट टाईम अटेंड करते सप्ताह. सो हा लास्ट डे आहे. त्याला गोवादा असं म्हणतात आणि फार छान कन्सेप्ट आहे ही. बिकॉज सगळं गाव एकत्र येऊन वनभोजन टाईप सगळे एकसाथ जेवतात, त्यामुळे एकोपा निर्माण होतो सगळ्यांमध्ये आणि या इन्व्हायरमेंटमध्ये जेवायला पण छान वाटतं. सो ही वेगळीच एक वाईब आहे. सो तुला काय आवडलं इकडचं स्पेशल जेवण? काय सगळं जेवण खूप छान होतं आणि चुलीवरच्या जेवणाला वेगळीच टेस्ट असते. सो वाटाण्याची भाजी आणि वडे सुंदर होते आणि सोलकढी. सो खूप छान वाटलं मला येऊन आणि सगळे एकत्रित हा सोहळा साजरा करतात. हां, युनिटी दिसून येते आणि हे कंटिन्यू झालं पाहिजे, सगळ्यांनी केलं पाहिजे. थँक्यू सो मच. तर आता मी घरी चाललेली आहे. जेवण आटपलेलं आहे आणि पुढे अजूनही हे कार्यक्रम बाकी आहे. म्हणजे हे आवरावर भांडी वगैरे घासायची आणि हे सगळं गावातल्या स्त्रिया पुरुष सगळं मिळून करतात. तर आता आम्ही घरी चाललो, आमची घरची वाट पकडलेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. आवडल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कोकण सिरीज नक्की बघा. सप्त्याचे व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.